ते स्वतंत्र भारतासाठी लढतच नव्हते, तर स्वतःच्या इस्लामी राजसत्तेसाठी लढत होते. आणि मंदिरात चर्च तोडणं मास क्रूरतेचे आरोप आहे. धर्मांतर आणि दडपशाहीचं प्रतीक म्हणून सुद्धा धिक्कारलं जातं. खरं तर इतिहासातील व्यक्तीचं मूल्यमापन हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे. मंडळी, सुमारे 250 वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलेल्या टिपू सुलतानच्या नावावरून आजचं राजकारण पेटलंय. टिपू सुलतान ही व्यक्ती म्हणून जितकी गुंतागुंतीची आहे, तितकी गुंतागुंतीची किंवा त्याहून अधिक त्याच्या भोवती उभी केलेली त्याची आधुनिक राजकीय प्रतिमा आहे. तुम्ही जर इतिहासाची पानं चाळली तर आपल्याला हे दिसतं की टिपू सुलताननं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात सातत्यानं आणि अगदी शेवटपर्यंत लढा दिला. त्याने फ्रान्स, तुर्कस्तान, अफगाणिस्तान यांच्याशी संपर्क साधला, रॉकेट युद्धतंत्र विकसित केलं. अनेक सेक्युलर जे इतिहासकार आहेत ते त्यांना स्वातंत्र्यवीर मानतात, तर काही इतिहासकारांच्या मते टिपू सुलतानला स्वातंत्र्यवीर म्हणणं राजकीयदृष्ट्या प्रेरित अतिशयोक्ती असं वाटतंय. कारण 18व्या शतकामध्ये भारतीय स्वातंत्र्य ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. टिपू यांचा मुख्य उद्देश म्हैसूर राज्य वाचवणं आणि ब्रिटिश विस्तार रोखणं हा होता. ते स्वतंत्र भारतासाठी लढतच नव्हते, तर स्वतःच्या इस्लामी राजसत्तेसाठी लढत होते अशी मांडणी काही इतिहासकार करतात. शिवाय टिपू सुलतान यांच्यावर हिंदू आणि ख्रिश्चनांवर जबरदस्तीनं इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं आणि मंदिरात चर्च तोडणं मास क्रूरतेचे आरोप आहेत. हे केवळ आरोप नाहीये, तर त्याला काही ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहेत, त्याचे पुरावे आहेत. यावरून एका बाजूला ब्रिटिशांविरोधी लढणारा लढवय्या म्हणून गौरवलं जातं, तर दुसऱ्या बाजूला धर्मांतर आणि दडपशाहीचं प्रतीक म्हणून सुद्धा धिक्कारलं जातं. पण या दोन्ही प्रतिमा आजच्या राजकीय सोयीप्रमाणे वापरल्या जात आहेत, आपल्या राजकारणात चमकवून घेण्यासाठी, राजकीय ध्रुवीकरणासाठी. खरं तर इतिहासातील व्यक्तीचं मूल्यमापन त्या काळातल्या संदर्भावर व्हायला हवं. 18व्या शतकातला सत्ता संघर्ष, विस्तारवादी राजकारण, धार्मिक आणि प्रादेशिक समीकरणं त्यांचा विचार न करता केवळ आजच्या नैतिक चौकटीमध्ये त्यांना बसवणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे. प्रश्न हाही आहे की 250 वर्षापूर्वीच्या व्यक्तीवरून आज समाजामध्ये वैमनस्य का पसरवलं जातंय? कशासाठी? उत्तर अगदी सोपं आहे. भावनिक मुद्दे हे तर्कापेक्षा कायम ज्वालाग्राही असतात. नुसत्या शब्दाच्या काडीनं सुद्धा ते पेट घेतात. राजकारण्यांना हे माहीत असतं. इतिहासातल्या एखाद्या घटनेची निवडक मांडणी करायची आणि समाजाच्या जुन्या जखमा पुन्हा कुरतडायच्या. मतदार ध्रुवीकरणासाठी प्रत्येकांची उभारणी करायची, त्याच्याशी खेळायचं आणि त्यातून तात्कालिक राजकीय लाभ मिळवणं ही आजची राजकीय नीती बनली आहे. इतिहास हा ना पूजेसाठी असतो, ना तो सुडासाठी असतो, तो समजून घेण्यासाठी असतो. एखाद्या शासकाच्या कार्यकाळातले जे सकारात्मक आणि नकारात्मक जे पैलू आहेत ते मान्य करायला हवं. बौद्धिक प्रामाणिकता त्यालाच म्हणतात. पण आपल्याकडे इतिहासाला न्याय देण्यापेक्षा वर्तमानाला त्याच्यातून कसं इंधन मिळवता येऊ शकतं, आपलं राजकारण कसं चमकून घेता येऊ शकतं, ते जास्त महत्त्वाचं वाटतं राजकीय नेत्यांना. आपल्या मूलभूत प्रश्न बेरोजगारी आहे, मूलभूत प्रश्न इतर अनेक आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त ज्वलंत काय? इतिहासातली ही पानं. आणि म्हणूनच सातत्यानं ही इतिहासातली पानं पुन्हा पुन्हा उघडली जातात आणि त्यावरून ध्रुवीकरण निर्माण केलं जातं. राजकीय सोय कदाचित होऊ शकेलही. सामाजिक जबाबदारी काय आहे? भावनांच्या धुरामध्ये वर्तमानातले प्रश्न झाकोळले जात आहेत, त्याच्याबद्दल कोणाला काही वाटतंय की नाही आहे? लोकशाही त्यातून कमकुवत होते, त्याचं काय? कधी औरंगजेब असतो, कधी बाबर असतो, कधी टिपू सुलतान असतो. राजकीयदृष्ट्या त्याला कबरीतून बाहेर काढलं जातं. शेकडो वर्षानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा दोन्ही बाजूंनी त्यांना वापरलं जातं. पण वर्तमानात आपण भूतकाळाच्या सावल्यांशी कायम लढत राहिलो तर वर्तमान आपल्या हाती राहील का हा खरा प्रश्न आहे. पण राजकारण्यांना वर्तमानापेक्षा जास्त इतिहासाच्या पानात खूप इंटरेस्ट आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत सुद्धा नोंदवा, कमेंट करा. पाहत रहा न्यूज 18 मराठी.